क्वेश्चन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 4थी धडा क्रमांक मराठी विषयासाठी धडा क्रमांक 3 कौतुक थाप पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला धड्याचे फोटो दिलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय सोडवणार आहोत. इथं पहिल्यांदा काय दिले बघा, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले असं विचारले. तुम्ही धडा वाचा. पहिल्यांदा काय झालं की सोसाट्याचा वारा म्हणजे खूप जोरात सुटणारा वारा असतो. तो सुटल्यावर काय झालं, फांद्या तुटून खाली पडल्या. आभाळात काळे ढग जमा झाले. पालापाचोळा उडू लागला आणि ढगांचा गडगडाट होऊ लागला. खालील घटनांचा योग्य क्रम लावा असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय झालं तर वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. दुसऱ्यांदा सोसाट्याचा वारा सुटला होता. 3 नंबरला मुलाने दावे सोडून वासराला बाहेर आणले. त्याच्यानंतर संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि 5 नंबरला येणार आहे, मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा असं सांगितलेलं आहे. पावसाळ्यात निसर्गात खालीलप्रमाणे बदल होतात. कुठले कुठले तर आकाश काळ्या रंगाने ढगांनी भरून जाते. विजा कडाडतात. सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेलं असतं. सृष्टी म्हणजे निसर्ग सुंदर दिसतो. नदी नाले विहिरी आणि तलाव पाण्याने तुडुंब भरतात. सुकलेली झाडे पुन्हा टवटवीत होतात. बेडूक डराव डराव करतो. मोर आनंदाने थुईथुई नाचू लागतो. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. आता तुम्ही कुठली कुठली चांगली कामं करता तर असं सांगायचं की मी दररोज आई वडिलांना घरात त्यांच्या कामात मदत करते. आमच्या घरासमोरील छोट्या रोपट्यांची मी काळजी घेते. आणखीन तुम्ही वेगळी काही कामं करत असाल, कोणाला मदत करत असाल तर ते सुद्धा तुम्ही लिहिलं तरी चालेल. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. एखाद्या कामाबद्दल मला जर शाबासकी मिळाली तर काय होईल तर मला खूप खूप आनंद होईल. माझा आत्मविश्वास वाढेल. माझे मन उत्साहाने भरून येईल. अजून जास्त मेहनत करण्याची, अधिक चांगली कामे करण्याची मला प्रेरणा मिळेल. आई वडील आणि शिक्षकांना माझा अभिमान वाटेल आणि याचे मला समाधान वाटेल. तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळेला तुमच्या आई वडिलांकडून, शिक्षकांकडून शाबासकी मिळते. जेव्हा तुमचे आई वडील तुमचं कौतुक करतात तेव्हा तुमच्या चेहऱ्याचा आनंद तुम्ही आठवून बघा. जर एखादे कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर मी काय करेन असा प्रश्न आहे. तर तुम्हाला एखाद्या जखमी कुत्र्याचे पिल्लू दिसले तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा त्याला जवळ उचलून हळूहळूपर्यंत सुरक्षित जागी घेऊन जावा. त्याला थोडंसं पाणी पिण्यासाठी द्या. त्याच्यानंतर जखम त्याची स्वच्छ धुवा आणि डेटॉलने हळूहळू पुसून काढा. त्याच्यानंतर मोठ्यांची मदत घ्या. आणि जास्त असेल तर मात्र तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर असतात, त्यांना व्हेटरनरी डॉक्टर म्हणतात, त्यांच्याकडे तुम्ही न्यायला हवं. आता तुम्हाला इथे संवाद एक पूर्ण करायचा आहे. संवाद कुणाच्यातला आहे तर गाय आणि वासरू. वासरू म्हणाले, आई तू आलीस, किती उशीर केलास. गाय म्हणाली, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू काय म्हणाले, अगं मला तर खूप भीती वाटत होती. गाय म्हणाली, अरे घाबरू नकोस बाळा, आता मी आली आहे ना. वासरू म्हणतं, आई मला खूप भूक लागली आहे. गाय म्हणते, हो बाळा, सुदैवाने मला खूप हिरवे गवत मिळाले आहे. चल दूध पी आणि गवत खा. अशा रीतीने तुम्ही वेगळी वाक्य जरी लिहिला तरी चालू शकतील. आता माझा आवडता प्राणी, इथं तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे प्राणी कोणता आवडतो, त्याचं नाव काय, त्याचे गुण कुठले, तोच प्राणी तुम्हाला का आवडतो, त्याचं वर्णन करा. अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही काय करायचं आहे तर त्याच्या आधारे तुम्ही माहिती तयार करायची आहे. आता इथं मी माझा आवडता प्राणी कोणता आहे तर माझा आवडता प्राणी गाय आहे. तिचे नाव लक्ष्मी आहे. तिचा रंग पांढरा आहे. तिला 4 पाय, 2 डोळे, 2 कान व 2 शिंगे आहेत. माझी गाय खूप प्रेमळ आहे आणि ती रोज गोड दूध देते, म्हणून मला ती खूप आवडते. आता इथं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. विरुद्धार्थी शब्द सोपेला अवघड, आधी नंतर, दिवस रात्र, अंधार उजेड. आता पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता लिंग बदलायचं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. जसं शिक्षक शिक्षिका, आई वडील, चिमणा चिमणी या पद्धतीनं.
आता पहिलं वाक्य आहे आई घरी आली. आता आई हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्या विरुद्ध कोण येणार? बाबा. बाबा घरी आले. आता लिंग जेव्हा बदलतो तेव्हा तुमचं काय होतं की क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. आई घरी आली जेव्हा म्हणतो तेव्हा बाबा घरी आले असं म्हटलं पाहिजे. चिमणी घरट्यात राहते. चिमणीच्या विरुद्ध लिंग कुठला आहे? चिमणा. चिमणा घरट्यात राहतो. राहतेच्या ऐवजी काय घ्यायचं? राहतो घ्यायचं. इथं बदल झालेला आहे. आणि वाक्य संपलं की इथं एक पूर्णविराम द्या तुम्ही. बोका दूध पितो. बोकाच्या विरुद्ध लिंगी कोण येणार? मांजर. मांजर दूध पिते. खालील वाक्यातील नाम ओळखा. आता पहिलं वाक्य आहे वासरू अधिक उटादार दिसायचे. यात नाम कुठलं आहे? तर वासरू. आता नाम म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल. कोणत्याही वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी असू दे, गाव असू दे, नदी असू दे, पर्वत असू दे, ह्याचं जे ठेवलेलं नाव असतं त्याला नाम म्हणतात. मग पहिल्या वाक्यामध्ये कोणतं नाम आलेलं आहे? तर वासरू आले आहे. दुसरं वाक्य बघा. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. आता छप्पर हे नाम आहे. त्याच्यानंतर पाचट हे सुद्धा काय आहे? नाम आहे. पाचट हे सुद्धा नाम आहे. ही दोन नावं इथं लिहिलेली आहे. तिसऱ्या वाक्यात बघा. रवी, विनय, अनिल आणि अमित यांनी वासराचा जीव वाचवला. आता इथं मी फक्त अंडरलाईन करून दाखवलेली आहे. रवी, विनय, अनिल, अमित आणि वासरू ही काय आहेत? नाम आहेत. आता वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. हंबरडा फोडणे. अर्थ काय होतो? मोठ्याने रडणे किंवा शोक करणे. वाक्यात उपयोग काय? अपघातात सर्वस्व गमावलेल्या रामूने भर रस्त्यात हंबरडा फोडला. कौतुकाची थाप देणे अर्थात शाबासकी देणे आणि प्रोत्साहन देणे. वाक्यात उपयोग काय होतो? परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे वडिलांनी राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुढचा प्रश्न आहे आटोकाट प्रयत्न करणे म्हणजे खूप जास्त किंवा शर्तीचे प्रयत्न करणे. वाक्यात उपयोग सामना जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने आटोकाट प्रयत्न केले. पुढचं वाक्प्रचार आहे लक्ष वेधणे. दुसऱ्याचे लक्ष आपल्याकडे खेचून घेणे किंवा आकर्षित करणे. वाक्यात उपयोग आहे त्याच्या सुंदर भाषणाने सभेतील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले. आता इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्याचे वाक्यात उपयोग करायचे आहेत आणि त्याचा अर्थ पण सांगायचा आहे. छप्पर. छप्पर म्हणजे काय? तर घराचे आच्छादन किंवा छत. आता वाक्यात उपयोग काय येणार? की आमच्या जुन्या घराचे छप्पर कौलारू होते. खोपट. खोपटचा अर्थ काय येतो? लहान झोपडी. जंगलाच्या कडेला एका शेतकऱ्याचे छोटेसे खोपट होते. खोपट केलेलं तुम्ही कधी बघितलंय का बघा. ते थोडंसं झाडाच्या झावळ्या वगैरे वापरून केलेलं असतं. आता वादळ. वादळ म्हणजे काय? सोसाट्याचा चक्राकार फिरणारा वारा. हा वारा जोरात वाहत असतो. वाक्य काय येतं? रात्री आलेल्या अचानक वादळाने अनेक झाडे उन्मळून पडली. पुढचा शब्द आहे वार्ता. वार्ता म्हणजे बातमी. भारतीय क्रिकेट संघाने सामना जिंकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. वार्ता म्हणजे बातमी. पुढचा शब्द आहे प्राण. जीव किंवा सजीव असणे. वाक्य काय येतं? शूर सैनिकाने देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. आता इथे शब्द डोंगर तयार करायचा आहे. वासरू. हे वासरू. हे वासरू सुंदर आहे. हे वासरू सुंदर छोटे आहे. हे वासरू सुंदर छोटे आणि पांढरे आहे. घर. हे घर. हे घर सुंदर आहे. हे घर सुंदर स्वच्छ आहे. हे घर सुंदर स्वच्छ व मोठे आहे. आता इथं तुम्हाला कोडी विचारलेले आहेत. ओळखा पाहू मी कोण? कानात वारे भरले की बेफान धावते. आई दूर गेली की हंबरू लागते. आता हे कोण आहे? तर वासरू आहे. दुसरं लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडाची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा बरं मी कोण? तर ज्याची लांब मान असते त्याला काय म्हटलं जातं? आणि झाडाची पानं खातं म्हणजे कोण? जिराफ. आपण समजून घेऊया. आता बघा इथं वाक्यामध्ये
पहिल्यांदा काही वाक्य दिलेत ती वाचूया. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. माझ्या शाळेत खूप विद्यार्थी शिकतात. सायली हुशार मुलगी आहे. मी आज निळा सदरा घेतला. तिला अर्धा लाडू दिला. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा नाम ओळखता आलं पाहिजे. नाम कोण आहे तर इथं झाडे, विद्यार्थी, मुलगी, सदरा आणि लाडू. आता ह्या नामांबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. झाडं कशी आहेत? हिरवीगार आहेत. विद्यार्थी कसे आहेत? तर खूप आहेत. मुलगी कशी आहे? हुशार. सदरा कसा आहे? सदरा म्हणजे शर्ट निळ्या रंगाचा आहे. लाडू किती दिला? तर अर्धा. मग हे वर्णन करणारे शब्द आहेत त्यांना काय म्हटलं तर विशेषण म्हटलं जातं. हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते काय आहेत? सगळे विशेषण आहेत. आणि इथं हे सगळे जे निळ्या लाईनना अंडरलाईन करून मी दाखवते हे सगळे नाम आहेत. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं? विशेषण म्हटलं जातं. खालील अधोरेखित दिलेले शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे हिरवीगार झाडे, खूप विद्यार्थी, हुशार मुलगी, निळा सदरा, अर्धा लाडू. म्हणजे इथं हिरवीगार, खूप, हुशार, निळा, अर्धा अशी विशेष माहिती सांगणारे जे शब्द आहेत त्यांना विशेषण म्हणतात. इथं तुम्हाला त्याची व्याख्या दिलेली आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. आता इथे एक निमंत्रण पत्रिका दिली आहे ती वाचूया आपण. निमंत्रण पत्रिका वाचायची आहे आणि त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. निमंत्रण पत्रिका आहे बघा. वडगावमधली जिल्हा परिषदेची एक शाळा आहे आणि त्यांनी काय सांगितले बघूया आपण. स्नेह नमस्कार. जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. प्रमुख पाहुणे माननीय सदानंद तांबे, नामवंत लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ. कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 8 ते सकाळी 11 आणि तारीख आहे 5 सप्टेंबर. आता तुम्हाला माहिती आहे की 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं जिल्हा परिषद शाळा आहे वडगाव येथील तिथं शिक्षक दिनाच्या निमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कुणाकुणाला बोलवलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी पालकांनी तिथं उपस्थित राहावं अशी विनंती केलेली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? कारण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे सदानंद तांबे. आता ह्या व्यक्ती कोण आहेत तर ते नामवंत लेखक सुद्धा आहेत आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. आणि निमंत्रक कोण आहेत तर मुख्याध्यापक त्या शाळेचे वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते निमंत्रक आहेत. निमंत्रक म्हणजे काय? त्यांनी आपल्याला तिथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. चला तर आता प्रश्नोत्तर बघूया. निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? तर निमंत्रण पत्रिका आहे शिक्षक दिनाच्या निमित्त जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची निमंत्रण आपल्याला दिलेलं आहे. शिक्षक दिनाचं निमंत्रणाची कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचं स्थळ कोणते आहे तर जिल्हा परिषद शाळा वडगाव हे ते कार्यक्रमाचं स्थळ आहे. कोणत्या दिवशी कार्यक्रम आहे तर 5 सप्टेंबरला आहे. शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत तर माननीय सदानंद तांबे येणार आहेत. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत तर इथं आहे बघा. प्रमुख पाहुणे माननीय सदानंद तांबे येणार आहेत. आणि या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत तर मुख्याध्यापक आहेत. त्या शाळेचे मुख्याध्यापक हे निमंत्रक आहेत. धड्याचा स्वाध्याय थोडासा जास्त आहे तर तुम्ही काळजीपूर्वक सगळा स्वाध्याय पहा आणि छान अभ्यास करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Please like, share and subscribe the channel.